आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय असा महिना मानला गेला आहे। तर या महिन्यात बऱ्याच काही गोष्टी आपण करत असतो। तर मंत्र, साधना, देवपूजा, अर्चा बऱ्याच गोष्टी आपल्याकडून घडत असतात। आता त्या कुठल्या तर बघा, मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचं पूजन केलं जातं। महिन्यातील गुरुवार ज्या दिव्य दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याच्याबरोबर येतं की दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती सुद्धा असते, चंपाषष्ठी सुद्धा असते। तर अशा विविध सगळ्या हिंदू धर्मामधील जे काही सणवार आहेत तर त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा महत्त्वाचा मानला गेला आहे। ज्या पद्धतीने श्रावण महिना महत्त्वाचा आहे तर त्याच पद्धतीने तेवढाच महत्त्वाचा आणि पवित्र असा मार्गशीर्ष महिना आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आपल्यावर अखंड कृपा राहावी, कारण ते संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात। त्यांची कृपा आपल्यावर राहावी, आपल्या आयुष्यातील काही दुःख आहेत, संकट आहेत तर ते कमी व्हावे म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी। या संदर्भातली सविस्तर माहिती आणि अतिशय सुंदर माहिती लवकरच घेऊन येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये भगवान विष्णूंची अतिशय महत्त्वाची सेवा आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे काय, मध्ये सत्यनारायण कसे करावे, कधी करावे, किती करावे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। तर आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, तो जवळजवळ 20 तारखेपर्यंत असणार आहे। म्हणजे 18 तारखेला शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार आहे, 19 आणि 20ला अमावस्या येते। मग आपल्याला 18 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे। वैयक्तिक सांगायला गेलं तर खरंच ज्या घरात दर महिन्याला सत्यनारायण होतं ना तर त्या घरात कधीही कशाची, धनधान्याची, पैशाची कधीही कशाची कमी पडत नाही। पण तुम्हाला जर कुठल्या कामासाठी संकल्पयुक्त सत्यनारायण करायचं असेल आणि जर ते तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतातच। खूप प्रभावी आहे, खूप सुंदर आहे आणि खूप साधा आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कमीत कमी 5, 7, 9, 11, 51 आता 51 सत्यनारायण करायचं म्हटलं तर मग ते नंतर ते एक्सटेंड होतात आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पण नंतर ते एक्सटेंड होतात, नंतर ते वाढले जातात। हरकत नाही, तेव्हा जरी वाढले तरी सुद्धा सत्यनारायण करू शकता। आता ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो, जशी आपण मांडणी करतो तशी मांडणी करायची आहे। तुम्हाला जसं जमेल तुमचा मासिक धर्म वगैरे सगळं सोडून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही करू शकता। लग्न कार्य सोडून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता। आणि अगदी तुम्हाला करायचंच असेल आणि समजा आता मला 11 सत्यनारायण करायचे आहेत, माझे 4 सत्यनारायण झाले, नंतर मला मासिक धर्म आला, मग ते 4 दिवस स्किप करायचे आणि नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता। सत्यनारायण कोणीही करू शकता। ताई मी प्रेग्नेंट आहे, करू शकता, स्वतःच्या घरात करू शकता। विधवा असं अजिबात मनात आणायचं नाही आहे। प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री प्रत्येक सेवा करू शकते, पुरुषही करू शकतात। तर एवढंच आहे की तुम्हाला विटाळा आला तर आता मला माहिती आहे की माझ्या घरात समजा कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे, मग तो अट्टहास करायचा नाही। आपण काय होतं ना की मग ते 14-15 दिवस असेच होऊन जातात आणि मग तो एक्सटेंड होतो आणि अजून वेळ लागतो। त्याच्यापेक्षा जर कोणी डिलिव्हरी होणार असेल मग तुम्ही ही सेवा नंतर करू शकता। पण आपण काय करतो ना की श्रावण महिना पवित्र असतो, मार्गशीर्ष महिना पण तेवढाच पवित्र असतो आणि बऱ्याच वेळांना सत्यनारायण घरात चालू आहे आणि मस्त मांसाहार शिजत आहे, तर तसं चालणार नाही। आधीच सांगते, सत्यनारायण करायचं असेल तर घरात मांसाहार करू नका। काय होतं ना की आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्गशीर्ष महिना तेवढा पवित्र आहे, तर कृपया करून मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी। ताई ऐकत नाहीत, ताई माझ्या घरातले खातातच, मग अशा वेळेस काय कराल तर तुम्हाला सांगते, चंपाषष्ठीच्या निमित्ताने 5 दिवस मांसाहार बंद आहे। लगेच मग दुसऱ्या दिवशी दत्त जयंती सप्ताह सुरू होतं, मग त्या काळात तुम्ही करून घ्या। म्हणजे काय होतं ना की घरात मांसाहार पण होणार नाही आणि तुमची सेवा पण घडेल। मग नाही घरात म्हणतात ना की ऑलरेडी मग 15 दिवस झालेले आहेत आणि तुझी सेवा चालू आहे, मग तुला अजून 8 दिवस पाहिजे आहेत का? मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही सप्ताह काळात भले तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार नाही आहे की नाही, पण काही ना काही सेवा करत आहात ना, आपण स्वतः मांसाहार करत नाही आणि घरच्यांना पण आपण विनंती करतो, मग अशा वेळेस तुम्ही सेवा करू शकता, तुम्ही सत्यनारायण करू शकता। सत्यनारायणची पहिल्या दिवसाची मांडणी केली की तशीच ठेवायची। आता मी 7 सत्यनारायण घालणार आहे तर 7 दिवस मग माझी मांडणी तशीच राहील। एवढं आहे की बाळकृष्णांना आणि मांडणी म्हणजे रोज ग्रंथ उचलायचा नाही, सगळं करायचं। बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा, त्यांची पंचोपचार पूजा करायची, त्याच्याबरोबर गणपती बाप्पा आहेत, वरुण दैवत आहेत यांची पूजा करायची, कुळदेवी आहे तर सगळ्यांची विधिवत पूजा करायची। तर रोज पूजा करायची। ज्या पद्धतीने आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करत असतो ना तर त्याच पद्धतीने करायचं। एवढं आहे की मांडणी उचलायची नाही, आपण दुसऱ्या दिवशी मांडणी उचलत असतो। उत्तर पूजा ही शेवटच्या दिवशी करायची असते।
जर मी 7 सत्यनारायण मी कबूल केले आहेत, तर मग 7व्या दिवशी माझी सगळी पूजा करून झाल्यावर 8व्या दिवशी मी त्याची उत्तर पूजा करणार आहे. एवढं आहे की रोज तुम्ही जे फुलं अर्पण करताना तर ते तुम्ही बदलू शकता. मांडणी हलवली तरी चालते. आता हलवली म्हणजे काय, तर याचा अर्थ पण तुम्हाला सांगते. आता समजा मी 21 सत्यनारायण घालणार आहे, तर 21 दिवसामध्ये ना जो पांढरं वस्त्र आपण तिथे ठेवलेलं आहे ना, तर त्याला थोडीशी धूळ लागते किंवा काहीतरी होतं. मग अशा वेळेस ना तुम्ही फुले काढू शकता, तुम्ही पाने बदलू शकता. त्यांनी उचलून जर मला वाटतं की नाही थोडीशी धूळ जास्त बसलेली आहे आणि मला कपडा बदलायचा आहे, तर सगळी मांडणी उचलायची, परत तो कपडा बदलायचा आणि परत मांडणी करायची. काही होत नाही. हलवायचा नाही याचा अर्थ असंच पडून द्यायचं असं पण होत नाही. तर पूजा करायची, संपूर्ण अध्याय रोज वाचायचे. रोज अगदी थोडासा तरी प्रसाद शिराचा करायचा, तो तुम्ही दाखवायचा. बघा एवढा आहे की जेव्हा एकादशी असते तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करत नाही. तो एकादशीचा जो काही दिवस आहे तर तो तुम्ही स्किप करा. म्हणजे मांडणी तशीच ठेवा, तेव्हा पूजा करू नका. कारण बाळकृष्णांना आपण शिराचा नैवेद्य दाखवत असतो, तर देवांना पण उपवास असतो. मग तो दिवस तुम्ही स्किप करा. तुम्ही त्याच्यानंतर मग तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. तर या पद्धतीने, कारण देवांचा पण उपवास असतो. आपण शिराचा प्रसाद दाखवत नाही म्हणून एकादशीला आपण सत्यनारायण करत नाही. तर बाकीचे मग तुम्ही एरवी कधी पण करू शकता. मग अगदी कुठलाही वारी मग तुम्ही उद्या पण ही सेवा करू शकता. तुम्हाला जेव्हा जमेल तर तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. मांडणी तशीच ठेवायची. तर रोजच्या रोज बदलायची का, किंवा ताई आमच्याकडे संतान प्राप्तीची सेवा चालू आहे, मग बाळकृष्ण उचलू शकतो का, तर हो उचलू शकता. आता कधी असेल की मांडणी तशीच ठेवायची, मला माझ्या रोज देवघरात बाळकृष्ण असणार आहे, फक्त जेव्हा मी पूजा मांडणी करेल तर तेव्हा तो बाळकृष्ण मी उचलेल आणि परत ती मांडणी करून परत जागेवर ठेवेल, असंही करू शकता. पण ज्यांना वाटतं की नाही आता माझी 21 दिवसाची सेवा आहे, 9 दिवसाची सेवा आहे, तर 9 दिवस बाळकृष्ण तसाच ठेवायचा आणि रोज त्यांना अंघोळ घालायची. काहीच त्यांचं बंधन नाही आहे, कुठले नियम अटी नाही आहेत, काही नाही आहे. फक्त एक आहे की रोज सत्यनारायण घालायचं आहे. मी माझा पर्सनल अनुभव सांगते की ही सेवा खूप प्रभावी आहे. त्या चांगल्या सद्भावना जर तुम्ही चांगल्या सेवेने, चांगल्या श्रद्धेने जर तुम्ही सेवा केली ना, तर तुमची इच्छा पूर्ण होतातच. पण तुमच्या जे नशिबात नाही आहे, मी वैयक्तिक अनुभव सांगते की अशा ज्या काही वस्तू असतात आयुष्यामध्ये ज्या हव्या असतात आणि कदाचित ते नशिबात पण नसतात, पण आपले कर्म, आपली सेवा, आपले प्रेम याच्यात ही जरी सेवा करत असताना तर बऱ्याच वेळी अडचणी निर्माण होतात. कितीही अडचणी आल्या तरी ही सेवा थांबवायची नाही. सेवेत सातत्य असणं महत्त्वाचं आहे. पण मी तुम्हाला सगळ्या महिलांना कळकळीची विनंती करत आहे ना की काही पण दर पौर्णिमेला मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीच्या दिवशी आपण सत्यनारायण घालतो ना, तर त्याच्यानंतर तशीच मांडणी ठेवा. नंतर तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9 असं करू शकता. आता काय होतं ना की लग्नकार्य असतं, डिलेव्हरी असते, म्हणून बघा आधी पण करू शकता. काही शक्य होत नाही तर तेव्हाच तुम्ही मांडणी करायची आणि नंतर तुम्ही कंटिन्यू करायचं. आता महत्त्वाचा प्रश्न, ताई आमचे ऑलरेडी 12 सत्यनारायण आम्ही ठरवले होते की प्रति महिना 1 सत्यनारायण असे मी वर्षभरात 12 सत्यनारायण करते. जर पौर्णिमेला आणि जर मला अजून 11 सत्यनारायण करायचं असेल तर तो पौर्णिमेचं सत्यनारायण जी सेवा आहे ना, तर ती यामध्ये 11मध्ये आपल्याला मोजायची नाही. कारण ऑलरेडी तो तुम्ही संकल्प केलेला असणार आहे की मी जर महिन्याला 1 सत्यनारायण घालेल, असं मी 12 सत्यनारायण करेल. आणि त्याच्यानंतर जर मला मार्गशीर्षमध्ये 11 सत्यनारायण करायचं असेल तर मग कसं करायचं, मग 5 तारखेनंतर तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता. आणि अर्थात संकल्प करावा, महाराजांना विनंती करावी, संकल्प करावा, तुमचं नाव, गोत्र, कुठल्या कारणास तुम्ही हा संकल्प करत आहात की आई व्हायचं आहे, संतान प्राप्ती हवी आहे, मूलबाळ हवं आहे, नोकरी प्राप्ती हवी आहे. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो परमेश्वराची साथ त्याच्यासोबत असतेच. पण आपण म्हणतो ना की 99% तुमचे कष्टच असतात आणि 1% जो ईश्वर चमत्कार असतो. आणि महाराज नेहमी म्हणतात मला चमत्कार करायला आवडत नाही, पण तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास इतका दृढ असतो ना की मला त्या गोष्टी करायला भाग पडते. म्हणून सांगते की या मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच, अगदी तुम्हाला काय सांगितलं नाही ना जमत तर 3 करा, 5 करा, अनुभव घ्या. तुम्ही स्वतः करा, तुम्हाला काय अनुभव येतो. आणि ज्यांनी ह्या सेवा केल्या आहे की नक्की त्यांनी कमेंट करा की ताई मला कुठला अनुभव आला आहे. आणि शेवटी तुमची श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. करता करविता तूच एक स्वामीनाथा. हो, पण तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र असते. तर सगळ्या महिलांना विनंती आहे की आपण तर पारायण चालू आहे आणि तरीसुद्धा आपल्या ज्या काही आता सत्यनारायणच्या सेवा सांगितलेल्या आहेत ना, तर तुम्ही जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ना जर तुमचं संकल्पित असेल तर पराण्यवर्ज्य आहे, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आहे. आणि पहिला नियम आहे. दुसरं येतं की महत्त्वाचं की ब्रह्मचर्याचं पालन करावं. आणि जर तुम्ही कुठल्या पण कारणासाठी करत असाल तरीसुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी. बाकी खूप काही असे नियम नाही आहेत. तर
चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.